नगर विकास विभाग महाराष्ट्र शासनाअंतर्गत आम्ही स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र अभियान जे चालू केलेलं आहे त्याच्या अंतर्गत जनजागृतीसाठी आम्ही रोड शोज करतोय सगळीकडे. म्हणजे आमचे कल्याण, ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ वगैरे अशा जागांवरती सगळ्या रोड शोज चालू आहेत. आणि तसंच मुंबई आणि बाकीच्या विभागांमध्ये पण रोड शो चालू आहेत. पूर्ण महाराष्ट्रभर यासाठीच आम्ही जनजागृतीसाठीच रोड शो करत आहोत. आजकालच्या शहरांमध्ये वगैरे लोकांना थोडं हे समजणं म्हणजे हे समजावं लागतं, हेच आपलं दुर्दैव मानावं असं मला वाटतं. की स्वच्छता ही किती महत्त्वाची गोष्ट आहे ही समजावावी लागते लोकांना, हेच आपलं खरं तर दुर्दैव आहे. आणि तेच समजावण्यासाठी आम्ही फिरतोय. म्हणजे लाईक जे कचऱ्याचं विभाजन आहे तिथपासून घेऊन प्लास्टिकचा वापर टाळण्यापासून बाकी सगळ्या गोष्टींपर्यंत अगदी सगळे मुद्दे जेवढे आपल्या ह्याच्या अंतर्गत येतात, अभियानांतर्गत येतात, ते सगळं मांडणं भाग आहे. आणि मूळ महत्त्व हेच आहे की एका वाक्यात सांगायला गेलं तर एवढंच आहे की जर हे आपण करणं टाळलं नाही, प्लास्टिक वगैरे वापर टाळला नाही आणि जे कचरा वगैरे आहे ते पसरवणं टाळलं नाही, तर मग आपल्या पुढची जी पिढी आहे ती हाच प्रश्न विचारेल की बाबा झाड म्हणजे नक्की काय असतं. आणि हा प्रश्न जर आपल्याला टाळायचा आहे तर हे सगळं थांबलं पाहिजे कुठेतरी. आणि त्याच्यासाठीच महाराष्ट्र शासन कार्यरत आहे आणि त्या अंतर्गतच आम्ही सगळीकडे जनजागृती करायला फिरतो. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जनजागृती होते. स्वच्छता अभियान अंतर्गत रोड शो सादर होतोय आणि आम्ही ते सध्या आता आम्ही ठाणा जिल्हा म्हणजे ठाणा जी सिटी आहे, ठाणा महानगरपालिका तो कंप्लीट केला आहे. त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आज कंप्लीट होतोय आणि त्यानंतर आम्ही उल्हासनगरला जातोय. असं आम्ही करत करत बदलापूर वगैरे सगळंच पूर्ण ठाणे जिल्हा आम्ही कव्हर करणार आहोत आणि सगळीकडे जाऊन आम्ही जनजागृती करणार आहोत. तर माऊली, आजपासून एक पण घेऊया, स्वच्छता पाळूया, रोगराई टाळूया आणि एक पाऊल स्वच्छतेकडे वाढवूया. एकच लक्ष, शहर स्वच्छ. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या.